नागपूरमध्ये मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये जशी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्याच पार्श्वभूमीवर मनपाने आता खबरदारी म्हणून पावसाळ्यापूर्वी शहरातील नदी नाले सफाईचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। नागपूर शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तीनही प्रमुख नद्यांची आतापर्यंत एकूण 60% स्वच्छता झालेली आहे। उर्वरित कामे देखील 15 जून पर्यंत करण्याचं नियोजन नागपूर मनपातर्फे करण्यात आलेलं आहे। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी स्नेहा भोगे यांनी। पाहूया। मे महिना आता संपायला आलाय, त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेने नाग नदी स्वच्छतेची मोहीम सुरू करण्यात आली आहे। विविध ठिकाणी जेसीबी लावून काम सुरू केलेले आहे। मी आता या ठिकाणी आपण बघू शकता कशा प्रकारे नागपूर महानगरपालिकेने स्वच्छतेची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। सफाई अभियानामध्ये नदीचा सखोल स्वच्छतेवर भर देऊन जास्तीत जास्त गाळ काढला जात आहे। नाग नदीची लांबी 16.58 किमी, पिवळी नदीची लांबी 17.42 आणि पोहरा नदीची लांबी 15.17 किमी आहे। यापैकी तिन्ही नद्यांची एकूण 60% काम झालेले आहे। नागपूर शहरात एकूण 227 नाले असून यापैकी 153 नाल्याची सफाई मनुष्यबळाद्वारे तर 74 नाल्यांची सफाई मशीनद्वारे केली जात आहे। आतापर्यंत 170 पेक्षा जास्त नाल्यांची सफाई पूर्ण झालेली असून उर्वरित नाल्यांची सफाई लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशन मनपायुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिलेले आहे। कॅमेरा पर्सन पंकज सोबत रिपोर्टर स्नेहा भोगे, देशनाथी, नागपूर।